जमिनीमध्ये अनावश्यक खत पुरवठा होऊनही जमिनीचा समतोल बिघडतो आणि उत्पादनात घट होते। ही बाब ध्यानात घेऊन राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या वतीने गावोगावी शेतकऱ्यांसाठी मोफत माती परीक्षण आणि जाणीव जागृतीचे कार्यक्रम राबवले जातात। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माले गावात नुकताच असा माती परीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। जमिनीचे आरोग्य सांभाळण्यासाठी आणि उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीमध्ये असणाऱ्या घटकांचं प्रमाण योग्य राखणं गरजेचं आहे। त्यामुळे हे प्रमाण समजून घेण्यासाठी माती परीक्षण करून घेणं गरजेचं असल्याचं मत यावेळी आरसीएफचे विपणन प्रबंधक सुरेश कांबळे यांनी मांडलं। जर पिकाचं उत्पन्न निघत नसेल तर पहिल्यांदा आपण शेतीचं माती परीक्षण करायला पाहिजे। त्या माती परीक्षणानंतरच आपल्याला कळते की त्या शेतीमध्ये काय कमतरता आहे, त्याचा पीएच किती आहे। तर हे परीक्षण केल्यानंतर आपल्याला समजून येते की शेतीची त्या जमिनीचा कस जमिनीची किती हेल्दी आहे। मग त्याच्यानंतर आपण त्या जमिनीत कुठल्या प्रकारची खतं टाकायला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचे पीक घ्यायला पाहिजे हे नमूद आपल्याला कळून जाते ह्या माती परीक्षणानंतर। हरित क्रांतीनंतर उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी भरमसाठ रासायनिक खतांचा वापर केला। त्यामुळे जमिनीची उत्पादकता घटून पिकांवर रोग किडींचा प्रादुर्भाव वाढल्याची माहिती प्राध्यापक विलास करडे यांनी दिली। माती परीक्षण हे जर केलं तर जमिनीचे आरोग्य जे आहे हे आपल्याला कळू शकतं की त्याच्यामध्ये NPK आणि सूक्ष्म अन्नद्रव्य किती प्रमाणामध्ये आहेत हे आपल्याला त्यामधून कळून येतं आणि त्या पद्धतीनं आपण शिफारशीप्रमाणे खताचा वापर त्याचप्रमाणे जर कमी प्रमाणामध्ये असेल तर शिफारशीपेक्षा अधिक वापर आणि जर जादा घटक असतील तर कमी प्रमाणामध्ये वापर या रासायनिक खतांचा त्या शेतीमध्ये करू शकतो। आणि असं जर केलं तर त्यामुळं आपल्याला पिकाची परिस्थिती किंवा पिकाचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी येऊ शकतं। माती परीक्षण कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून मातीचे नमुने गोळा करण्यात आले। त्याचबरोबर माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा याविषयी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आलं। त्यामुळे त्याचा फायदा होणार असल्याचं मत यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केलं। माती परीक्षण केल्यामुळे आम्हाला भविष्यात त्याच्यापासून 30 ते 40% आमचे उत्पन्न वाढणार आहे। रासायनिक खतावर होणारा खर्च माती परीक्षणामुळे आमचा कमी होणार आहे आणि त्यापासून आम्हाला आर्थिक उत्पन्न जादा मिळणार आहे। माझ्या शेतामध्ये कोणते घटक शिल्लक आहेत याचा योग्य तो मला दाखला मिळेल। त्याच्यामुळे मला कोणकोणती खते टाकायला लागतील ते कळेल आणि त्याचा माझ्या उत्पन्न वाढीवर चांगला परिणाम होईल। माती परीक्षणामुळे जमिनीचं धोक्यात येणारं आरोग्य आणि खतांसाठी केला जाणारा अनावश्यक खर्च वाचवणं शक्य आहे। ही बाब सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन माती परीक्षण करून घेतल्यास उत्पादनात देखील वाढ होण्यास मदत होणार आहे। साम टीव्ही कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचं प्रमाण अधिक असतं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते, परंतु भातशेती करताना शेतकरी प्रामुख्यानं पारंपरिक पद्धतीचाच अधिक वापर करताना दिसून येतात। यावेळी रासायनिक खतांचाही बेसुमार वापर केला जातो, त्यामुळे उत्पन्नात अपेक्षित वाढ दिसून येत नाही। परंतु शेतकऱ्यांनी माती परीक्षणानुसार रासायनिक आणि जैविक खतांचा संतुलित वापर केल्यास अपेक्षित उत्पन्न मिळवणं शक्य असल्याचं आरसीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। याच्यामध्ये त्यांच्या पारंपरिक पद्धतीने एक भाग शेतीचा केला जातो आणि दुसरा आधुनिक तंत्राने शेती केली जाते। या आधुनिक तंत्राचा वापर करताना राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर आम्ही त्याची मोफत मातीची परीक्षण केलं। त्या मातीच्या परीक्षणानंतर त्याला आम्ही टेक्निकल पद्धतीनं संतुलित खताचा वापर कसा केला जाईल याचंही ज्ञान दिलं जातं। त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या शेतावर हे प्रात्यक्षिक घेऊन त्यांना प्रत्यक्षात दाखवून देतो की ह्या संतुलित खताचा कसा वापर केल्यानंतर त्याच्या पिकामध्ये त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होते, तसेच त्याच्या खताचा खर्चही कमी होतो। कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिमेकडचा भाग हा दुर्गम आणि मागास असल्यानं पारंपरिक पद्धतीनं शेती करण्यावर अधिक जोर दिला जातो, परंतु आरसीएफच्या वतीनं शेतकऱ्यांना मोफत माती परीक्षण करून दिलं जातं। त्यानुसार प्रत्यक्ष पीक लागणीवेळी खतांचं प्रमाण किती वापरावं हे दाखवून दिलं जातं। त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळण्यास फायदा होत असल्याचं इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलंय। पारंपरिक पद्धतीने जे करत होते ते अधिक खर्चाची खते घालत होते, पण आता पद्धतशीर कशा प्रकारे आधुनिक पद्धतीची शेती करावी यासाठी राष्ट्रीय केमिकलचे अधिकारी वर्ग हे इथे येऊन जातीने हजर राहून चिखलणी करण्यापासून रोपं कशी केमिकलमध्ये हे करून घ्यावीत, प्रोसेस कशी करावी याची माहिती देऊन लोकांना माहिती देऊन
ह्याचं शेवटपर्यंत मार्गदर्शन ते करणार आहे. पूर्वी काय जैविक वगैरे काय नव्हतं इकडं, पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती, त्यामुळे पीक वगैरे कमी मिळायचं, त्याचा फायदाही कमी व्हायचा. परंतु जैविक शेतीमुळे कितपत त्याचा फायदा होणार किंवा काय होणार यासाठी ते प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी प्रात्यक्षिक देत आहेत आणि त्याच्यामुळे होणारा जो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. खतांच्या भरमसाठ वापरानं जमिनींचं नापीक होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. त्याचबरोबर खर्चातही भरमसाठ वाढ झाल्यानं शेती परवडेनाशी होतीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा सोयी सुविधांचा लाभ घेऊन फायदेशीर शेतीचं तंत्र आत्मसात करणं गरजेचं आहे. राजेंद्र हंकारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर. ब्रेकनंतर तुमचं अॅग्रोवन मध्ये पुन्हा एकदा स्वागत. कृषी महाविद्यालय कोल्हापूर आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथे नुकताच कृषी मेळावा पार पडला. या मेळाव्याचं आयोजन कोल्हापूर कृषी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव या विषयाअंतर्गत करण्यात आलं होतं. या कृषी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी पाणी व्यवस्थापन आणि माती परीक्षणाचं महत्त्व याविषयी तज्ज्ञांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात आलं. ऊस पिकाला योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य साधन सामुग्रीच्या सहाय्यानं पाणी देणं गरजेचं आहे. हे करत असताना प्रचलित सिंचन पद्धतीतील दोष शोधून शेतकऱ्यांनी अत्याधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं असल्याचं मत प्राध्यापक अजय देशपांडे यांनी व्यक्त केलंय. पाणी हे कार्यक्षमतेनं आणि काटकसरीने देण्यासाठी प्रचलित सिंचन पद्धतीतले दोष शेतकऱ्यांनी अभ्यास करून ठिबक सिंचनाचे फायदे आणि त्यामुळे वाढणारी कार्यक्षमता याचा जर विचार केला आणि त्यानंतर जे मिळणारे फायदे आहेत, तणांचा बंदोबस्त करण्यासाठी येणारा खर्च कमी होणं, मजुरांचा खर्च कमी, वीज बिल कमी आणि येणाऱ्या ऊसाची प्रत ही चांगली मिळणार आहे आणि एकाच एकरच्या पाण्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 एकर शेती आपण बागायती करू शकणार आहोत आणि त्यामुळे येणाऱ्या पिढीला आपण जी जमीन देणार आहोत ती जास्तीत जास्त कार्यक्षमतेने पाणी वापरलेली दिल्यामुळं जमिनीचं आरोग्य देखील खराब होणार नाही आणि पिकाची वाढ आणि त्याची प्रत ही चांगली मिळणार आहे. दिवसेंदिवस शेतकरी रासायनिक खतांचा शेतीत भरमसाठ वापर करताना दिसतात, मात्र त्या प्रमाणात त्यांच्या उत्पादनात वाढ होत नाही. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं माती परीक्षणाचं महत्त्व समजून घेऊन माती परीक्षणाच्या अहवालानुसार खतांचा वापर करणं गरजेचं असल्याचं मत आरसीएफच्या सुरेश कांबळे यांनी व्यक्त केलं. सॉइल टेस्टिंग व्हॅन आहे, त्या व्हॅनमध्ये आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांच्या मातीचे नमुने घेऊन त्यांना प्रत्यक्ष कसं टेस्टिंग केलं जातं, कसं माती परीक्षण केलं जातं आणि त्या माती परीक्षणानंतर त्यांना कुठल्या प्रकारचा खताचा डोस कसा द्यायला पाहिजे, म्हणजे कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं आपल्याला काढता येतील यावर मार्गदर्शन केलं जातं. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष शेतीविषयक कामांची आणि शेतकरी करत असलेल्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशानं ग्रामीण कृषी कार्यानुभव शिक्षण दिलं जातं. यामध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा, शेतीमध्ये नवनवीन संकल्पना राबवल्या जाव्यात हा उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातात. सोबतच शेतकऱ्यांच्या शेतीतील अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात. ज्या गावात ऊस पीक आहे या ऊस पिकासाठी सूक्ष्म सिंचन पद्धत किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा त्यांना अवलंब करायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी मागणी केल्यानुसार आज इथं ऊस पीक आणि ठिबक याबद्दलचं चर्चासत्र आणि मार्गदर्शन होत आहे. सुरुवातीला कृषी दिन 1 जुलैला साजरा केला आणि आज आम्ही इथे कृषी मेळावा साजरा केला. गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना नवीन नवीन गोष्टींची माहिती करून देणे हाच उद्देश या कार्यक्रमाअंतर्गत असतो. गावातील शेतकऱ्यांना नवीन काहीतरी आधुनिक तंत्रज्ञान शिकायला मिळावं आणि त्यांनी ते आत्मसात करावं, नुसतेच ऐकू नये तर त्यांनी ते आत्मसात करावं अशी एकच इच्छा होती. इथल्या शेतकऱ्यांना आम्ही जे थेरी वाचले ते प्रॅक्टिकली समजावून सांगण्यासाठी आलो आहोत आणि शिकण्यासाठीही आलो आहोत. आम्ही आज इथे भव्य मेळावा घेतला, त्याचबरोबर माती परीक्षण घेतले. या शेतकरी मेळाव्याचा गावातील शेतकरी वर्गाला चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची शेती करत असताना त्यांच्याकडून होणाऱ्या चुका आणि त्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी करता येणारे प्रयत्न याविषयी गाव पातळीवरच मार्गदर्शन मिळाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. आमच्या गावातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही
ठिबक सिंचनविषयी आम्हाला माहिती मिळावी याच्यासाठी विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज इथं जे चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मार्फत, त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळाल्यामुळे आपल्या शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी हातभार लागणार आहे. एकूणच अशा प्रकारच्या कृषी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यापीठातील संशोधन गाव पातळीवर नेणं, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्याच्यावर उपाययोजना सुचवणं आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतीतील अनुभवाचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी फायदा करून देणं यासारखे उद्देश यातून साध्य होत असल्याचं दिसून येत आहे. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर.
नंदू नंदू तुम्हाला भातासंदर्भात कसं वाटतं, म्हणजे आम्ही आरसे भात दिल्यानंतर तो रिझल्ट तुम्हाला कसा वाटला? साहेब भात तसं बघायला चांगलंच आहे, खत बी चांगलंच आहे. 3 वेळा पाणी होता, 30 मुठ्या, 30 आता पण आम्हाला गाव असे भात झाले. भात एकदम उत्तम भात. म्हणजे तुम्हाला रिझल्ट त्या 20-0चा कसा काय वाटला? लय भारी. आणि बायोला, मायक्रोला आणि सुजला जर फवारणी केल्यानंतर तर तुम्हाला काय म्हणजे त्यात जाणवलं, बदल जाणवले त्याच्यामध्ये? जाणवली, उंची जाणवली, लोंबात फरक जाणवला, फॉल लय झालं नाही, त्यामुळे एवढं भात झाला. नाहीतर त्या महापुरात तुमच्या त्या पुराच्या आणि त्याच्यामध्ये मिळालं नसतं भात मला काही त्यात मिळालं नसतं. मिळते की मग कुठं 15 पोती, 10 पोती, 30 पोती झालं, म्हणजे 15 आणि 15 म्हणजे 15 पोतीचा फरक. एवढा तुम्हाला त्या याच्यामध्ये फरक पडला ते वापरल्यामुळे. आणि ते म्हणजे लयच असं लय बी वापरलं नाही, थोडं वापरून एवढा फरक. एकच ठिक गाठलेला होय. आणि फक्त 10 किलो युरिया, ते बी 2 वेळा पाणी कुजून गेल्यावर युरिया मारला, एवढं उगून आले. बरोबर. 10 किलो युरिया होती, भारी झालं. परत एक फवारणी घेतली. फवारणी घेतली, त्यामध्ये बायोला आणि मायक्रोला आणि सुजला त्याची बरोबर ती पोटली फवारणी घेतली, पोटली सरकून बाहेर पडली आणि ते टच भरलं. पहिल्यांदा बायोला आपण ते एक बेने एक प्रक्रिया करूनच लावलेलं सुरुवातीला केली तेव्हा. म्हणजे मायक्रोला आणि तुम्हाला सुजलाचा फरक चांगला जाणवला. आणि तुम्ही म्हणल्यावर आम्ही लागवड काढणार, आम्ही लागवड गाव घालीत नव्हतो, आम्ही म्हाताऱ्या शेवटी लागवड घाली. बरोबर. आपण सुरुवातीपासूनच म्हणला साहेब म्हणलं आता लागवड तुम्ही स्वतः तुमच्या माणसाने मारली. बरोबर. आणि मग आम्ही त्या भात कुजून गेल्यावर 10 किलो युरिया मारला, त्या फवारण्या 2 घेतल्या. तेवढाच. मग त्यामुळे एवढा तुम्हाला फरक जाणवला. निम्म्याला पैसे जास्त भाजले. म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त झालं, गेल्या वेळी झालं त्यापेक्षा की नाही जास्त झालं. 15 पोती होती तिथे 30 पोती झाली. म्हणजे रिझल्ट तुम्हाला चांगला झाला. एक नंबर झाला, एक नंबर. आता काय आहे ती काही